श्री स्वामी सेवे करी कायती थोरवी, कायती वर्णावी मम शूद्रवाणी। भाग्यते त्यांचे पुण्यही त्यांचे, सुकृत त्यांचे काय सांगू, सुकृत त्यांचे काय सांगू। गुरुदेव श्री स्वामीसुत महाराजांच्या अगदी पूर्वाश्रमापासून कामाडीपुरामध्ये हे स्वामीसुत महाराजांचे शेजारी होते। ते दोन्ही कुटुंबांचा इतका स्नेहसंबंध होता की हरिबा त्यांना अगदी स्वतःच्या भावासारखा वागवत असे। पुढे हरिबांचा स्वामीसुत झाला, समाज त्यांना नावं ठेवू लागले, पण आज छोट्या गंगाराम मात्र त्यांच्याशी सदोतीच राहत असे। त्यांच्या वागण्यामध्ये फार बदल झाला होता, पण गंगारामला मात्र त्यांच्यामध्ये त्यांचा आधी हरिदाता दिसत होता। आता हरिबांमधल्या स्वामीसुतांचा सुद्धा गंगाराम खूप लाडका झाला। स्वामीसुतांची वाटेल ती सेवा त्यांनी केली, पुढे कसलाच विचार केला नाही। त्यामुळे निश्चितच स्वामी भक्तीची बीज त्याच्या हृदयात रुजली गेली। स्वामीसुतांच्या बरोबर राहून राहून हा गंगाराम सुद्धा स्वामी भक्त झाला। पुढे तो गवंड्याचं काम करू लागला आणि स्वामीसुतांचा वरदस्त आणि स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने तो एक मुंबापुरी मधला एक ख्यातनाम कॉन्ट्रॅक्टर झाला। आज या स्वामी भक्ताचे चरित्र आज आपण ऐकणार आहोत। स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी, नभे माझी करणी बोलवया। स्वामी सूत म्हणे स्वामीची कथा, कृपा बळे वार्ता बोलत से। श्री स्वामी समर्थ भक्त मंडळी, श्री स्वामीराजा माऊली या युट्यूब चॅनल मध्ये मी मिलिंद पेळगावकर नेहमीप्रमाणे तुमचं स्वागत करतो। आज ज्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती नाहीये की त्यांना प्रत्यक्ष स्वामी महाराजांचं दर्शन घडलं तरी होतं की नाही, पण स्वामीसुतांचा वरदस्त आणि स्वामीसुतांच्या सानिध्यामध्ये ते निस्सीम स्वामी भक्त झाले होते। भक्त मंडळी, खरं बघायला गेलं तर यांचा कामाडी समाज, स्वामीसुतांनी घर सुरुवातीला थाटलं ते सुद्धा कामाडीपुरातच, आणि या कामाडीपुरातलं हे पुली घराणं त्यांचा आणि या हरिबा दाम्पत्यांचा खूप स्नेह संबंध होता। गंगाराम तसं बघायला गेलं तर लहानच मुलगा होता, पण हरिबांच्या प्रेमळ वागण्यामुळे तो जणू हरिबांचाच होऊन गेला। आणि फक्त हरिबांचाच नाही तर हरिबांचा स्वामीसुत झाल्यानंतर स्वामीसुतांचं वागणं ते हरिबांसारखं कसं असेल ते पाहावं तेव्हा त्यांच्याच मर्जीत असायचे। स्वामी नामामध्ये दंग असायचे, त्यांना आजूबाजूच्या समाजाशी काहीच पडलेलं नसायचं। त्यामुळे एवढा होतकरू मुलगा एकदम अचानक संन्यास काय घेतो आणि ब्रह्मिष्ठासारखा वागतोय काय, असं म्हणून त्यांच्याची खूप निंदा झाली। कोणी तर इथपर्यंत त्यांना म्हटले ही सगळी नाटकं करतोय तो, आयतं आपल्या घरात बसून त्याला खायचे। वेगवेगळ्या लोकांनी त्यांना वेगवेगळ्या पद्धतीची नावं ठेवली, पण हा छोटा गंगाराम मात्र त्यांच्या बरोबर कायम राहिला, अगदी मोठ्या होईस्तोवर राहिला। त्यांच्या त्या कामाडी समाजानुसार पुढे पुढे हा पोरगा गवंड्याचं काम करू लागला, भिंती उभारू लागला, कोणाचं बांधकाम करू लागला, पण त्याच्यावरती स्वामीसुत महाराजांचा आशीर्वाद होता। आणि त्याही पलीकडे जाऊन खुद्द स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद सुद्धा होता। स्वामींना माहिती होतं की हा पोरगा माझ्या लेकराची इतकी काळजी घेतो, समाजाने त्याला जरी समाजाच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला तरी हे पोर काय त्याला सोडत नाहीये। त्यामुळे गंगारामवरती स्वामी महाराजांचा भलताच आशीर्वाद होता। पाहता पाहता हा पोरगा मुंबईचा एक मोठा कॉन्ट्रॅक्टर झाला। मुंबई मधली पारसी मोठमोठी पारसी घराणी म्हणा, त्या मोठमोठे इंग्रज ऑफिसर्स म्हणा, त्या मोठमोठे सत्ताधारी म्हणा, त्यांची सर्वांची बांधकाम हा जो प्रकार जो होता तो ते करत असत। आणि त्यातल्या त्यात त्याचा विशेष हातखंडा म्हणजे ते बांधकामावरती मोठी मेघदमडी वगैरे बांधण्याचा जो प्रकार जो असायचा तो त्यांच्याखेरीज कोणाला जमत नसायचा। त्यामुळे गंगाराम साहेबू पुली हे मुंबईचे ख्यातनाम कॉन्ट्रॅक्टर झाले। मोठे मोठे श्रीमंत पारसी
मोठे मोठे इंग्रज सरकारी ऑफिसर किंवा मोठे मोठे व्यावसायिक, त्यांची सगळ्यांची श्रद्धा गंगारामवरती होती. कुठच्याही पद्धतीचं बांधकाम करायचं झालं का गंगाराम खेरीस्ताना कोणी आठवत नसायचं. अगदी गरीब घराण्यामध्ये जन्मलेला हा पोरगा पाहता पाहता मुंबईचा एक श्रीमंत माणूस झाला. पण शेवटी स्वामीसूत महाराजांना त्याने गुरु म्हटलेलं. त्याच्यामुळे त्याची दानत, त्याची श्रद्धा, त्याची नियत ही इतकी नेक होती का त्याने कधी स्वतःचा विचार केलाच नाही. आज असा पैसा यायचा तो असा दान करून टाकायचा. कारण त्याला श्रद्धा होती त्याच्या स्वामी महाराजांवरती, त्याला श्रद्धा होती त्याच्या हरिदादांवरती. भले आता माझा हरिदादा स्वामीसूत झाला असेल, पण तो माझा हरिदादा आहे. आणि स्वामीसूतांचं त्यांच्याकडे बघणं जे होतं ते इतकं प्रेमयुक्त होतं की स्वामीसूत महाराजांची कृपा त्यांच्यावरती सदैव राहिली. आज या गंगाराम साहेब पुलीच्या बद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. त्यांचं पूर्ण जीवन चरित्राबद्दल आपण आज बोलणार आहोत. हा गंगाराम साहेब पुलीची सुरुवात बघा कशी, एका साधा सामान्य गवंड्याची. आणि तो सामान्य गवंडी स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने, स्वामीसूत महाराजांच्या कृपेने कुठल्या कुठे पोचला बघा. त्यांनी सुरुवात जी केली ते मुंबईच्या पेटेट लायब्ररीचं संबंध दुरुस्तीचं काम. पेटेट लायब्ररी फार जुनी आणि मोडकळीला आली होती. त्याची दुरुस्ती गंगारामने अशा पद्धतीने करून दिली का सर पेटेट जे होते ते एवढे खुश झाले की गंगाराम बघता बघता त्यांच्या गळ्यातलं जणू तैतच झाला. मग गंगारामने कधीच पाठी बघितलं नाही. त्यांनी या शेठ्यांसाठी मोठ्या मोठ्या गिरण्या बांधल्या. त्या गिरण्यांवर जे धूर सोडण्यासाठी चिमण्या बांधल्या, मोठे मोठे बंगले बांधले. आता त्यांना सुद्धा लोक शेठजी म्हणत असत बरं का. एक साधा गवंडीचं काम करणारा पोरया स्वामी कृपे आणि स्वामी सुतांच्या वरदस्तामुळे कुठे गेला बघा. त्याच्याकडे आलेला पैसा त्यांनी कधीच जमवून ठेवला नाही. त्या काळामध्ये प्लेटची साथ आली होती. त्याच्याकडे असलेला सगळा पैसा त्यांनी त्या प्लेटच्या साथीमध्ये घालवला. मोठी मोठी रुग्णालय बांधली. त्यांनी नाव केलेलं मुंबईत असल्यामुळे कितीतरी हॉस्पिटल सुद्धा त्या अगोदर बांधली होती. त्यामुळे डॉक्टर्स, पारसी लोक सगळे परिचित होते. त्यांनी कामाठीपुरामध्ये मोठी रुग्णालय बांधली आणि या प्लेगच्या साथीला तोंड देण्यासाठी जमेल तेवढा प्रयत्न केला. कामाठीपुरा हा तसा त्या काळातला अगदी दुर्लक्षित परिसर बरं का. पहिली गोष्ट म्हणजे ती माणसं मराठी नाहीत आणि त्यातल्या त्या गवंडीचं वगैरे असं हलकं काम करणारे. त्यामुळे त्या परिसराला तसं बघायला गेलं वाली कोणीच नव्हता. पण गंगाराम साहेब पुलीच्या रूपाने हा सबंध परिसर अगदी समृद्ध झाला. तिथे हॉस्पिटल्स झाले, तिथे शाळा झाल्या, तिथे लायब्ररीज झाल्या. लहान लहान मुलाच्या शिक्षणासाठी त्या गंगारामने वाटेल ते केलं. एवढंच नाही, आषाढी एकादशीच्या वाडीला ज्यावेळेला आळंदीची सगळी लोक जायची, सगळे वारकरी जेव्हा जायचे त्याला वारकऱ्यांसाठी त्याने एक वेगळाच दवाखाना काढला होता. हा दवाखाना त्यांच्या बरोबर फिरायचा, वारकऱ्यांबरोबर. आज तसं आपण बघतो, निश्चितच बघतो. पण काय बघा, त्या काळात तसं काहीही नव्हतं. हा विचार सुद्धा कोणाच्या मनात आला नसेल. मध्ये जर कोण वारकरी आजारी पडलं तर त्याला चालता आलं नाही तर त्याला काय होत असेल. अगदी फार फार तर एखाद्या गावामध्ये त्याला सोडून देत सगळे वारकरी पुढे जात असते. मग अशा काळामध्ये या गंगाराम साहेब पुलीनी फिरता दवाखाना, एका गाडीवरती दवाखाना त्यांच्या पाठी ते घेऊन जायचे आणि कुठल्याही वारकऱ्याला आजारी पडून देत नसत. त्यांचं खाणं पिण्याचा सगळा भार सांभाळायचे आणि त्या सर्व वारकऱ्यांना विठ्ठल चरणी पाठवण्यामध्ये सर्वात मोठा हात कोणाचा असेल तर या स्वामी कृपांकित गंगाराम साहेब पुलींचा. एवढंच माहित आहे, त्यांनी मुंबईतल्या स्वामी समर्थ महाराजांचा पहिला मठ बांधून दिला बरं का. आणि हा मठ त्याने बांधल्यामुळे आज खरं म्हणजे आपल्या संबंध व्हिडिओवरती, आपल्या चॅनलवरती त्यांचा विषय येतो. स्वामी सुतांनी देह ठेवला तेव्हा गंगाराम साहेब पुली अगदी लहान मुलासारखे रडत होते. म्हणजे अशा नोंदी आहेत. अगदी पोरके झाले होते ते, त्यांना काही कळेन असं झालं. पण स्वामी सुतांनी देह ठेवताच काही दिवसातच स्वामी महाराजांनी स्वामी सुतांचेच धाकटे बंधू, ज्यांना प्रेमा लाडाने जे दादा म्हणत, त्यांना ती स्वामींची गादी सांभाळण्यासाठी नेमलं. त्यांच्याबद्दल तर अशी परिस्थिती झाली तर सुरुवातीला तो लहान पोरगा ऐकेनासा जवळचा. तेव्हा सगळे मुंबईचे सेवेकरी महाराजांकडे जेव्हा त्यांना घेऊन गेले तेव्हा महाराजांनी असं काय त्यांच्यावरती केलं की स्वामी नामा खेरीस्ताना काही सुचेनासं झालं.
त्यांच्या आईला सुद्धा ते ओळख देत नव्हते. हा स्ट्रॉंग डोस जो काय महाराजांनी त्यांना दिला, त्याच्यामुळे त्यांची ब्रह्मानंद टाळीच लागली नाही, तर त्यांना देहभान सुद्धा राहिलं नाही. मग हे सगळे सेवेकरी त्यांना कांदेवाडी मठामध्ये जेव्हा आणून ठेवलं, तर कांदेवाडी मठातल्या एका कोपऱ्यामध्ये ते बसून असत. त्यामुळे सगळे व्यवहार ते तिथेच उरकत त्या कोपऱ्यात. आणि अशा वेळेला त्यांचा सगळी सेवा जी कोण करायची ती त्यांची पुतणी म्हणजे स्वामी सुतांची मुलगी सीतामाई. पर सीतामाईंच्या खेरीज ते कोणाला जवळ येऊन सुद्धा नेत नसत. अगदीच जर कोण आलं पाया पडायला सुद्धा, की हाताला लागेल तो भला मोठा, भले तो तांब्या असू दे पितळेचा, तो त्याच्या डोक्यात आपटत असत. हे रक्तबंबा सगळा कल्लोळ व्हायचा. एकूण परिस्थिती तशी होती का दादा बुवांनी कधीच कोणाला जवळ घेतलं नाही, ना दादा बुवांच्या जवळ कधी कोण गेलो. फार क्वचित, अगदी क्वचित ते माणसात यायचे. माणसात आले का सर्वांशी अगदी आपण एकमेकाशी बोलतो तसं बोलायचे. पण तो योग अगदी दुर्मिळ असायचा. पुन्हा त्यांची मर्जी कधी बदलेल आणि कधी आपल्याला धपाटे मिळतील किंवा कधी आपलं डोकं फुटेल याचा काहीच कोणी हमी देऊ शकत नसायचं. म्हणून लोक त्यांच्यापाशी जास्ती कधी गेलेच नाहीत. सीतामाई मात्र त्यांना सगळं सांभाळायचे, अगदी लहान मुलासारखं सांभाळायचे. सीतामाईंचे ते काका होते, पण वडिलांसारखं प्रेम सीतामाईने त्यांच्यावरती केलं. स्वामी सुतांच्याच कन्या त्या, आणि त्या पण स्वामी महाराजांच्या अंगा खांद्यावर खेळलेल्या. बरं का, खरं नाव त्यांचं सीता. महाराजांनी एक दिवशी चापट देऊन सांगितलं की का ग मला एवढी त्रास देते. हळूहळू लोक तुला सिद्धा म्हणतील, बरं का, सिद्ध होऊन जाशील तू. पण ते लहान पोर ऐकणार कुठून. महाराजांचं कान पकडून, महाराजांच्या गळ्यातले मान पकडून ती महाराजांच्या अंगावर चढायची आणि महाराजांच्या गळ्यात हात घालून महाराजांकडे काय काय बडबडायचे, काय काय तिला जसं एखाद्या लहान पोराला सुचेल तसं ती वागायची. महाराज जणू काय तिचे आजोबाच होते. आणि तसंच झालं. पाहता पाहता ती इतकी म्हणजे तिला ते पूर्ण वैराग्य प्राप्त झालं. आणि त्या काळजीमध्ये तिची आजी जी होती स्वामी सुतांच्या मातोश्री, ती थोडीशी वयात येतातच तिचं लग्न झालं. त्याला बोलबाला होता खरा, तिचं लग्न करतायत ती प्रपंचात रुजेल का, पण एखाद्या पोरीला असं ठेवायचं तरी कसं. तिचं लग्न झालं, पण संसार काय टिकला नाही. पदरात एक मुलगा मात्र मिळाला. गंगाराम साहेब पुली स्वामी सुतांनी देह ठेवल्यानंतर नेहमी तिथे येत, दादाबुवांचं लांबून दर्शन घेत आणि सीतामाईंशी गप्पा मारत बसत. सीतामाईला जमेल तेवढं ते सहाय्य करत. स्वामी महाराजांची पूजा, तिथली दिवाबत्ती याच्यासाठी सीतामाई मात्र तिथे कोणाची मदत घेत नसत. त्या स्वतः भिक्षेला जायच्या आणि भिक्षा मागूनच त्यासाठी स्वामी महाराजांची दिवाबत्तीपासून ते स्वामी महाराजांचं नैवेद्य सांभाळत असत. पण एक दिवशी असा काय प्रसंग घडला की कांदेवाडीचा तो स्वामी सुतांनी स्थापन केलेला मठ मोडकळीस आला होता. आणि त्यावेळेला म्युन्सिपाल्टीकडून ह्या मठाला एक नोटीस आली की हा मठ पूर्णतः मोडकळीस आलेला आहे, तर हा रिपेअर केल्याशिवाय तुम्हाला इथे राहता येणार नाही. तुम्हाला इथून निघावं लागेल, कुठेतरी तुम्ही तुमची सोय करा, ही इमारत पूर्णतः दुरुस्त करा आणि त्यानंतर इथे येऊन खुशाल राहा. त्या इंग्रज सरकारच्या काळामधल्या ज्या म्युन्सिपाल्टीचं कामकाज जे होतं ते वेगळं असायचं. प्रत्येक इमारतीकडे त्यांचं अगदी काटेकोर लक्ष असायचं. एखादी इमारत मोडकळीला आली तर तिथे लोकांना ते राहून देत नसत आणि म्हणून त्यांना अगदी नोटीसच आलेली. आणि सिद्धाबाई त्या काळजीत होत्या. आता माझ्या वडिलांनी स्थापन केलेलं हे स्थान मी कुठे हलवू, पण हलवता ह्या इमारतीचं सगळं बांधकाम आणि त्याचा जीर्णोद्धार कसा करू. कारण भिक्षेतून त्यांचा जेमतेम म्हणजे पूजेचा आणि दिवाबत्तीचा तेवढा काय याची उदरनिर्वाह व्हायचा. त्याच्या पलीकडे ते विचार कधी केलेला सुद्धा नव्हता. पण स्वामी महाराजांना काळजी होती, गुरुदेव श्री स्वामीसुत महाराजांना सुद्धा काळजी होती. एक दिवशी असं काय घडलं की गंगाराम साहेब पुले तिला भेटायला नेहमीप्रमाणे आले. आता गंगाराम साहेब पुलेने कितीतरी वर्ष बांधकाम व्यवसाय वगैरे केला होता, पण त्यांचं वय झालेलं आता. आता कुठच्याही पद्धतीचं काम करायचं नाही, सगळं काय आपल्या पोराच्या हातामध्ये द्यायचं आणि स्वामी स्वामी करत अगदी शांत बसायचं, असा विचार करून ते सिद्धाबाईंना भेटायला आले होते. सिद्धाबाईंना ते भेटले, सिद्धाबाईंचा आशीर्वाद घेतला आणि सिद्धाबाईंना सांगितलं की आयुष्यभर सगळी कष्ट केली, स्वामीने भरपूर दिलं,
त्याच्यातून काही प्रमाणात सेवा सुद्धा करून घेतली. आता निवृत्त होण्याचा विचार चाललाय. असा विचार करतोय की सगळं काय माझ्या पोराच्या हातात देईन मी आणि मी आपल्या शांत बसीन. ते सांगत होते, सिद्धाबाई ऐकत होत्या. पुढे ते असं बोलले की माई, मला एक इच्छा आहे माझी, काहीतरी एखादं सत्कर्म करावं आणि सेवानिवृत्त व्हावं. पूर्णतः निवृत्तचं आयुष्य नंतर मग जगावं स्वामी नामामध्ये. तर मी काय सेवा करू, तू काहीतरी मला सुचव. तसं बघायला गेलं तर त्याच्या अगोदर मोठमोठ्या इमारती, मोठमोठे देव, मोठमोठे देवाचे कळस, हे सगळं काय त्याने बांधकाम केलेलं सेवा म्हणून, बरं का. पण प्रत्येक श्वासामध्ये स्वामी आणि गुरुदेवची स्वामी सुत महाराज असल्यामुळे आता सेवा निवृत्त व्हायचं असेल, रिटायर व्हायचं असेल, तर अखेरीस काहीतरी सत्कर्म, काहीतरी सेवा करूनच रिटायर व्हावं असा त्यांनी निश्चय केला होता. सीताबाई सगळं काय ऐकत होत्या आणि तेवढ्याच त्या बोलत्या झाल्या. अरे गंग्या, या आपल्या स्वामीसुत महाराजांच्या मठाला सुद्धा म्युन्सिपालिटीची नोटीस आलेली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार हाय जी सगळी इमारत ती मोडकळी झालेली आहे. याचं जरी तू बांधकाम केलंस तरी तुझ्याकडून काहीतरी सेवा घडेल. सीतामाईंच्या तोंडचं ऐकताच त्यांना खूप आनंद झाला. श्वास स्वामी होते, स्वामीसुत महाराज होते आणि त्यांचीच जर वास्तूचं आपल्याला जर एक आपल्या आयुष्यातलं एक शेवटचं आपण काम करत असतानाच एक सत्कर्म करून आपल्याला निवृत्त व्हायचं असेल तर यापेक्षा सोनावून ते पिवळं काय. त्यांनी लागलीच होकार दिला. पण तो काय असा काय होता की स्वामीसुत महाराजांनी देह ठेवला होता आणि तिथे सर्व सेवेकरांचं तिथे जसं बघायला गेलं तर जास्ती राज्य होतं. त्यात गणेश बल्लाळ मुळेकरांचे चिरंजीव सुद्धा होते, दत्तात्रय गणेश मुळेकर. आणि दत्तात्रय गणेश मुळेकरांची काहीतरी जी हालचाल चाललेली तर तिथे विश्वस्त मंडळ स्थापन करायचं आणि ते त्यांनी केलं सुद्धा. पण मधल्या काळामध्ये जरी आपली गंगाराम साहेब पुलींनी सांगितलं की मी पूर्णतः बांधकाम करून देतो, तरी ह्यांना सर्वांना मर्जीत आणल्याशिवाय ते करणं सोपं नव्हतं. मठ स्वामीसुतांचा असला, स्वामीसुतांच्या कन्या सीताबाई तिथे राहत असल्या, स्वामीसुत महाराजांना स्वामी महाराजांनी दिलेल्या पादुकांवरती तो मठ स्थापन झालेला असला, पण मठाच्या जीर्णोद्धाराचा प्रश्नच होता. खर्च करणार कोण. आणि त्यात गंगाराम साहेब पुलींनी जेव्हा ही सगळी सेवा स्वीकारली त्यामुळे सगळ्यांचं एकमत झालं आणि या मठाचं बांधकाम, या मठाचा जीर्णोद्धार गंगाराम साहेब पुलींनी करून दिला. त्यांना त्याचा खूप आनंद वाटलेला. पण जेमतेम 1 वर्ष काय सरलं असेल ते गंगाराम साहेब पुली मरण पावले. कांगेवाडीच्या मठामध्ये विश्वस्त मंडळ स्थापन झालेलं होतं. त्याच्यामध्ये गंगाराम साहेब पुलीच्या मुलाला विश्वस्त म्हणून नेमण्यात आलं. विश्वस्त मंडळामध्ये ते एक विश्वस्त त्यांना करण्यात आलं. पण या कांदेवाडी मठातल्या विश्वस्त मंडळाचं वागणं, सीताबाईंकडे वागणं, त्या छोट्या शंकरकडे वागणं, हे इतकं विचित्र होतं की गंगाराम साहेबांच्या मुलाला कधी ते पटलंच नाही. त्यांनी एकही मिटिंग त्या विश्वस्त मंडळाची, एकही सभेला तो कधी आला नाही. त्यांच्यात वाद होते आणि या विश्वस्त मंडळाच्या ट्रस्टीमध्ये असं सांगण्यात आलं, हा मठ जरी स्वामीसुत महाराजांचा असेल तरी स्वामीसुत महाराजांची कन्या आणि स्वामीसुत महाराजांचे नातू हे इथे सामान्य सेवेकरी किंवा पुजाऱ्यासारखे असतील. आणि त्या विश्वस्त मंडळाच्या म्हणण्यानुसार अगदी कधीच त्यांना एखादं त्यांचं वागणं बरोबर वाटलं नाही तर त्यांना तिथून काढून टाकण्याचा हक्क सुद्धा या विश्वस्त मंडळाकडे राहील. आणि ते या गंगाराम साहेबूच्या मुलाला कधीच पटलं नाही. त्यामुळे त्याला विश्वस्त मंडळावरती नेमण्यात जरूर आलेलं. पण पुढे त्या विश्वस्ताच्या त्या ट्रस्टीमध्ये ते विश्वस्त मंडळ असं सुद्धा म्हणतंय की हे कधी एकाही मिटिंगला आले नाहीत. याबद्दल आपण एक वेगळा व्हिडिओ करणार आहोत, निश्चित करणार आहोत. तर गंगाराम साहेब पुलींनी हा मठ अगदी मोडके झालेला असताना हा व्यवस्थितरित्या सिद्धामाईंना बांधून दिला. पण सिद्धामाईंना जिथे तात्पुरतं हलवण्यात आलेलं तिथून सिद्धामाई पुन्हा या बांधकाम झालेल्या इमारतीमध्ये कधीच येऊ शकल्या नाहीत, कधी आल्या नाहीत. कारण इथे त्या विश्वस्त मंडळाने वेगळ्याच पादुका स्थापन केल्या. गंगाराम साहेब पुलीच्या मुलाला ते कधीच पटलं नाही.
गंगाराम साहेब पुलेंचा आत्मा सुद्धा त्यावेळेस तडफडत असेल. या गंगाराम साहेब पुलेंनी अनेक अशा सेवा दिलेल्या आहेत. देवस्थानाला दिलेल्या आहेत, धर्मशाळेला दिलेल्या आहेत, मोठमोठ्या इमारती अशी हॉस्पिटलसाठी बांधून दिलेल्या आहेत. पण आपला त्यांच्याशी जो काही संबंध आला तो निव्वळ आणि दिवळ ते स्वामी भक्त होते म्हणून, गुरुदेव श्री स्वामी सूत महाराजांचे कृपांकित होते म्हणून, स्वामी समर्थ महाराजांचा त्यांच्यावरती कायम वर्चस्व होता म्हणून स्वामी सूत महाराजांनी सांगण्यानुसार गुरुदेव श्री स्वामी सूत महाराजांनी मुंबईत स्वामी महाराजांची गादी स्थापन केली. गादी हा शब्द तुम्हाला कुठेही वापरता येणार नाही. आपण मठ म्हणतो, पण कांदेवाडीतला जो मठ आहे, जो स्वामी सूत महाराजांनी स्थापन केलेला आहे, तो मठ म्हणून स्थापन केलेला नाहीये. त्या पादुका ते घेऊन आले आणि इथे त्यांनी स्वामी महाराजांची गादी स्थापन केली. मुंबापूर इथली स्वामी समर्थ महाराजांची गादी, या गादीचा जीर्णोद्धार, त्या गादीची इमारत ज्याला मोडकळीला आली त्यावेळेला शेठ गंगाराम साहेब पुलेंनी ते सगळं इमारत बांधून दिली. त्यांच्या सेवेची परमोच्च अवस्थेबद्दल आपण विचार सुद्धा करू शकत नाही. निस्सीम स्वामी भक्ती काय असते? निस्सीम स्वामी भक्ती आपल्या मनामध्ये रुजल्यावरती एखादा माणूस कसा होतो, त्याला स्वतः जसं काहीच राहत नाही. हा पैसा येतो आणि हा तो सेवेत घालवत असतो, महाराजांच्या लोकांच्या सेवेमध्ये, महाराजांनी निर्माण केलेल्या सृष्टीतल्या लोकांच्या सेवेमध्ये. त्यामुळे गंगाराम साहेब पुली ते अगदी सामान्य आयुष्य जरी जगत असले, तुमच्या आमच्यासारखे जरी असले, तरी ते स्वामी कृपांकित विभूती होते. आणि आपल्यासाठी विशेष म्हणजे गुरुदेव श्री स्वामी सूत महाराजांनी स्थापन केलेली मुंबापूर इथली स्वामी समर्थ महाराजांची गादी, याचा जीर्णोद्धार त्यांनी करून दिला सर्वप्रथम. त्यामुळे आपल्याला परमपूज्य आहेत, अगदी पूज्यच आहेत. आज त्यांचा साधा एक फोटो सुद्धा उपलब्ध नाहीये, पण आठवण मात्र प्रत्येक स्वामी भक्ताच्या हृदयात रुजली पाहिजे. ज्या वेळेला तुम्ही कांदेवाडीमध्ये जाता, त्याला कांदेवाडीच्या मठाचा जो प्रवेशद्वार आहे, त्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला त्यांनी त्या काळात लावलेले एक पाटी सुद्धा आहे. मला वाटतं ती पाटी त्यांच्या मुलांनी लावली असावी किंवा त्या काळातल्या विश्वस्त मंडळांनी सुद्धा लावली असावी. ती पाटी नेमकी कोणी लावलाय त्याची नोंद आपल्याकडे नाहीये. पण ती पाटी आणि कांदेवाडी मठाचा जो अगदी पुढचा जो भाग आहे, तो गंगाराम साहेब पुलेंनी बांधून दिलेला भाग, त्याच्यामध्ये काही फरक नाही केलेला आहे. 1908 साली त्या मठाचा जीर्णोद्धार त्यांनी पूर्णतः केला. हा मठ पुन्हा बांधून तयार केला. भक्त मंडळी, गंगाराम साहेब पुली ते मूळचे कामाडी तेलुगू असले तरी ते महाराष्ट्राच्या भूमीमध्ये एकरूप झाले होते. मानव धर्माची सुद्धा पराकोटीची सेवा केलेली आहे. असा हा स्वामी भक्त, असा गुरुदेव श्री स्वामी सूत महाराजांचे हे लेकरू, त्याचं स्मरण केल्यास खेरीज आपल्याला राहत नाही. त्यामुळे गंगाराम साहेब पुलीचा आज फोटो जरी नसला तरी त्यांचं आपण स्मरण नक्कीच करता येतं. आपल्याला महाराजांकडे प्रार्थना सुद्धा करता येते की गंगाराम साहेब पुलेंसारख्या तुमच्या भक्ताचा काहीतरी अंश आमच्यामध्ये येऊ द्या, त्यांच्या स्वभावातला काहीतरी प्रकार आमच्यामध्ये येऊ द्या, आमच्या हृदयात सुद्धा तुमची भक्ती आहे ती रुजू द्या. महाराजांकडे ही प्रार्थना आपल्याला नक्कीच करता येते. गुरुदेव श्री स्वामी सूत महाराजांकडे ही प्रार्थना करता येते. आणि ही मनोभावे प्रार्थना जेव्हा तुम्ही करता, तर साहजिकच तुम्हाला फक्त एकच तुम्हाला स्फुरतं, ते महाराजांचं नाम, स्वामी समर्थ महाराजांचं नाम. तुमच्या नकळत हात जोडले जातात आणि तुमच्या मुखातून एकच येतं, श्री स्वामी समर्थ. प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्यांना आपल्या मांडीवर घेऊन आपलं सूत केलं, त्यांच्यावरती प्रचंड प्रेम केलं. स्वामी सूत महाराजांनी सुद्धा स्वामी महाराजांवरती इतकं प्रेम केलं की स्वामी समर्थ महाराजांचा आपल्या बापाचा विरह नको म्हणून स्वामी महाराजांच्या अगोदर 4 वर्ष देहत्याग केला. त्या गुरुदेव श्री स्वामी सूत महाराजांची यंदाच्या वर्षी मंगळवार दिनांक 20 ऑगस्ट 2024 साली 150वी पुण्यतिथी आहे. आणि ती आपण स्वामी सूत महाराजांच्याच मुंबापुरीत अगदी त्यांच्या गिरगावात साजरी करणार आहे. ना भूतो न भविष्य असा हा कार्यक्रम असणार आणि समस्त स्वामी भक्तांसाठी जणू ही एक पर्वणीच आहे. तेव्हा भक्तगण विसरू नका,
20 ऑगस्ट 2024 मंगळवारचा दिवस असला तरी तुम्ही सुट्टी घ्या, आपला काम धंदा एक दिवसासाठी बाजूला ठेवा आणि गुरुदेव श्री स्वामीसुत महाराजांच्या 150व्या पुण्यतिथीला अगदी जरूर हजर राहा. मुंबई गिरगाव येथे. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी, सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड, मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड, मुखी राहो तेची गोड. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. तुझ्या चरणी माझा माथा, ऐसे करी दीनानाथा, ऐसे करी दीनानाथा. तुझ्या नामी लागो छंद, मज द्यावे दासपद, द्यावे दासपद, मज द्यावे दासपद. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. सुत मागे हेची दान, सुत मागे हेची दान. तुझ्या चरणी होऊलीन, तुझ्या चरणी होऊलीन. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान.